ठाकरे बंधूंचा आज मुंबईत वरळी डोममध्ये विजयी मेळावा। विजयी मेळाव्यानिमित्तानं ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार आहेत। अक्षय मंकणी यांच्याकडे आपण जाऊया। अक्षय, आज याच व्यासपीठावर दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्र दिसणार आहेत। कृती आज संपूर्ण विजयी मेळावा जो आहे तो मराठी माणसांचा होणार आहे आणि या संपूर्ण मराठी माणसांच्या विजयी मेळाव्याचं आयोजन जे आहे ते दोन्ही ठाकरे बंधूंनी केलेलं आहे। आणि सध्या आपण व्यासपीठावरती आहोत। वरळीच्या डोम मध्ये हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे आणि या संपूर्ण व्यासपीठावरती आपण पाहू शकतो की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण करण्याकरता संपूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। या संपूर्ण व्यासपीठावरती महाराष्ट्राचा नकाशा लावण्यात आलेला आहे। ज्या महाराष्ट्राची निर्मिती जी आहे ती 1960 साली संपूर्ण अथक प्रयत्नांनी अर्थात अनेक हुतात्म्यांनी आपले बलिदान देऊन या संपूर्ण संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे। या संपूर्ण संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जो महाराष्ट्राचा नकाशा तयार झालेला त्याची प्रतिकृती या ठिकाणी लावली आहे। कारण की हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात हे दोन्ही ठाकरे बंधू एकवटलेले आहेत। आज मराठीच्या मुद्द्यावरतून हे दोन्ही ठाकरे बंधू आज काय भाष्य करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या विजयी मेळाव्याला सगळ्यांनीच अर्थात राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या विजयी मेळाव्यात एकत्रित या असा संदेश जो आहे तो दोन्ही ठाकरेंनी दिलेला आहे। त्यामुळे या व्यासपीठावरतून आज ठाकरे बंधू काय भाषण करणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु संपूर्ण या विजयी मेळाव्याची जय्यत तयारी जी आहे ती मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून करण्यात आलेली आहे आणि दोन्ही पक्षांचे नेते आहेत ते वारंवार या ठिकाणी येत होते आणि संपूर्ण विजयी मेळाव्याचा आढावा जे आहे ते त्यांच्याकडनं होत होता। तब्बल 20 वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावरती येतात आहे। परंतु हे व्यासपीठ राजकीय नसलं तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने दोन ठाकरे बंधू नक्कीच अक्षय, नक्कीच